आज दिनांक 12/6/2025 रोजी कृषी विज्ञान केंद्र मोहोळ शेतकरी मेळावा विकसित कृषी संकल्प अभियान 2025 समारोप समारंभ सावळेश्वर येथे आमदार राजू खरे यांच्या हस्ते संपन्न। दिनांक 29 मे ते 12 जून 2025 दरम्यान विकसित कृषी संकल्प अभियान हा राष्ट्रीय जनजागृती कार्यक्रम खरीप हंगामाच्या पूर्वतयारी व मार्गदर्शनाच्या अनुषंगानं कृषी विद्यापीठ राष्ट्रीय संशोधन केंद्रे यांनी विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारी पोहोचवण्याकरिता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा सोलापूर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर भारतीय भरडधान्य संशोधन संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे संपन्न झाला। यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार श्री राजूभाऊ खरे आमदार मोहोळ विधानसभा हे होते, तर प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांची लाभली। माननीय श्री शुक्राचार्य भोसले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहोळ, माननीय श्री रामचंद्र माळी उपविभागीय कृषी अधिकारी सोलापूर, माननीय डॉक्टर कांतप्पा खोत प्रकल्प संचालक आत्मा सोलापूर, माननीय श्री हर्षद निगडे तालुका कृषी अधिकारी मोहोळ, सर्व शेतकरी व ग्रामस्थ पंचायत समितीगण सावळेश्वर जिल्हा परिषद गट कामती यांच्या वतीनं कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर बसवराज रायगोंड राष्ट्रीय भरडधान्य संशोधन संस्था सोलापूर, डॉक्टर स्वाती कदम कृषी विज्ञान केंद्र मोहोळ, डॉक्टर पिंकी रायगोंड राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, माननीय प्राध्यापक दिनेश क्षीरसागर कृषी विज्ञान केंद्र मोहोळ, डॉक्टर विशाल वैरागकर कृषी विज्ञान केंद्र मोहोळ, श्री आकाश पाटील इफ्को सोलापूर, डॉक्टर TR वळकुंडे कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र मोहोळ यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। तर या कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार राजू खरे पहा काय म्हणाले। महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने जो काही शेतकरी मेळावा घेण्यात आलाय, काय आहे नेमकं या पाठीमागचा उद्देश? हा उद्देश याच्या पाठीमागचा नेमका उद्देश काय? शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल व्हावा म्हणून गेले 45 दिवस झालं कृषी विभाग या तालुक्यामध्ये जवळजवळ 70 गावामध्ये भेटी देऊन जनजागृती करतोय आणि त्या जनजागृतीचा समारोप आज इथं सावळेश्वर या गावामध्ये झाला। आणि हा बदल काळानुरूप हा बदल व्हावा, शेतकऱ्याला नवीन शेतकऱ्याच्या निगडीत उपाययोजनांची माहिती व्हावी म्हणून हा अभियान राबवण्यात आलं। खरं तर सोलापूर जिल्हा हा पीक विमापासून वंचित आहे, वगळला गेला आहे। यासाठी आपण शासन स्तरावर एक आमदार म्हणून काय करणार आहात का, प्रयत्न करणार? शासन स्तरावरती आम्ही विधानसभेतही या संदर्भामध्ये आवाज उठवलेला आहे। जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांच्या समोर हा आवाज उठवला। पालकमंत्री म्हणाले की बाबा जिल्हा नियोजन मंडळ हे जिल्ह्याच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये मला तसं पत्रही पालकमंत्री डेप्युटेशनमधून जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलं। परंतु मी ज्या वेळेला कृषी विभागाच्या बाहेर बसलेल्या या आपल्या 40-50 शेतकरी उपोषणाला बसले होते, त्यावेळेला तातडीनं व्हिजिट देऊन मी त्या शेतकऱ्यांचं उपोषण सोडवायला भाग पाडलं। आणि त्यावेळेला कृषी अधिकारी आणि पीक विमा जे कंपनीच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून हा पीक विम्याचा पैसा त्यांना मिळावा या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी DPTC इथंही मी आवाज उठवला। परंतु माझ्या लक्षामध्ये आलं की ठराविक शेतकऱ्यांना पीक विमा देऊन बाकीच्याला चुना लावण्याचं काम ह्या पीक विमा कंपन्यांनी केलेलं आहे। आणि आज तुम्ही पाहता की सरकारनं धोरण ही पीक विमा योजना हे गुंडाळण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या येत्या अधिवेशनामध्ये याचा जाब सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही। शेतकऱ्याच्या जीवनाशी जर सरकार खेळत असेल तर मग सरकारची दोन हात करण्याची आमदार म्हणून माझी तयारी आहे आणि येत्या विधानसभेच्या अधिवेशनात आपण पाहतो। मोहोळ तालुक्यात अनेक शेकडो रासायनिक खतं बी बियाणं आहेत, त्याच्यामध्ये बोगस देखील काही सापळे देखील आता आपण कृषी अधिकाऱ्यांनी देखील तंबी दिल्याचं पाहावयास मिळालं आहे। याच्या बाबतीमध्ये माझ्याकडे आलेली जी माहिती आहे ती माहितीच्या निगडीत मी आज या अभियानाच्या माध्यमातून त्यांना सावध केलेलं आहे।
आपल्या दुकानामध्ये असणारं भोगस बियाणं, भोगस बियाणं, भोगस खतं हे सीना नदीमध्ये लवकर टाका. जर भोगस बियाणं, भोगस खतं जर आपल्या दुकानामध्ये, मला तर इन्फॉर्मेशन मिळालेली आहे आणि लवकरच त्यांच्या मुसका आवरण्याचं काम होईल हे तालुक्यामध्ये आणि अख्खा जिल्हा पाहेल. परंतु मी या अभियानाच्या माध्यमातून कृषी अधिकाऱ्यांना मी सूचना केलेली आहे की हे जे काय चाललेलं आहे ते बंद झालं पाहिजे. शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळण्याचं महापाप ज्या दुकानातून चालू आहे याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी यांना, वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांना लवकर दिली जाईल. पण तत्पूर्वी आपल्या दुकानातली भोगस बियाणं आणि भोगस खतं मी इशारा केल्यानंतर लवकरच त्या सीना नदीमध्ये टाका. ओरिजिनल बियाणं, ओरिजिनल खतं हे आपल्या दुकानामध्ये आणून ते शेतकऱ्यांना द्या. जर शेतकरी जगला, हा शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे. जर शेतकरी जगला तर हा देश जगल. शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही जगल. पण शेतकऱ्याच्या जीवनाशी जर आपण खेळला तर आपली मुलीचा केली जाणार नाही. आपल्याला लवकरच याची कारवाई दिसेल. एक शेवटचा प्रश्न. काल मंत्री भरत गोगावले पंढरपूरमध्ये आले असता त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आले तर राजू खरे हे शिंदे गटात येण्यासाठी आम्ही विनंती देखील करणार असं देखील सांगितलं गेलं. महाराष्ट्राचे रोजगार हमी योजना व खार भूमी व मंत्री माननीय भरत शेठजी गोगावले हे काल पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. भरत शेठ गोगावले हे गरिबांचे शेठ आणि गेली 30 वर्ष झालं माझे ते जीवाभावाचे मित्र आहेत. माझ्या जीवनामध्ये त्यांना थोरला भाऊ म्हणून आम्ही मानलं. अगदी आमच्या घरामध्ये जर नवरा बायकोची भांडणं झाली तर गोगावले साहेब व त्यांची मिसेस हे हमेशा मिटवायला यायची. माझी 1 वर्षाची मुलगी होती, तिचं नाव ठेवण्यासाठी ते मुंबईत माझ्या घरी आले होते. आणि काल योगायोग होता की 11 तारीख होती आणि माझ्या मुलीचा 21वा वाढदिवस होता. आणि मी त्यांना म्हणाले की आज अवंती आपली 21 वर्षाची झाली. आपण 1 वर्षाचा होता त्यावेळेला तिच्या वाढदिवसाला आला होता. आज ती 21 वर्षाची झाली. ते गाडीमधून मला म्हणाले की ताबडतोब बाबा तिला फोन लाव. तिचं अभिनंदन केलं. आणि मग मला भरत शेठ म्हणाले की राजू, बघत बघत अवंती आपली 21 वर्षाची झाली. याच्यावरनं ओळखा की गोगावले साहेबांचं माझं नातं काय आहे. राहिला विषय, 2 राष्ट्रवादी जर एकत्र आली तर राजू खरे यांना आम्ही शिवसेनेत या अशी विनंती करू असं गोगावले साहेब म्हणाले. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, शरद पवार पक्षाचा आमदार आहे. या तालुक्यामधली माझी लढाई दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाहीच्या विरोधात आहे. तर 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या तर माझे आमदार तिकडे जातील. माझी लढाई ही अनगरकर पाटलाची आहे. जर ते तिकडे गेले तर मग मी शिवसेनेकडे